तुमच्याकडे मी ऐकलं की खूप रेप्लिका आहेत. गेल्या वर्षी जे काय मोठमोठे हो. गणपती आहेत हा. त्यांचे रेप्लिका तुमच्याकडे बनवल्या जातात आणि हा. हुबेहूब म्हणजे आपल्याकडे आता कोणकोणत्या साईज पासून आहेत. त्यांची 2 फुटाचे जे काही गणपती आहेत त्यांची काय स्टार्टिंग रेंज वगैरे काय आहे? स्टार्टिंग रेट माझ्या मनात शंका होती की पीओपीचे जे गणपती आहेत आणि शाडू मातीचे जे गणपती आहेत त्याच्यामध्ये म्हणजे काय काळजी घ्यावी लागते जास्त, ह्याची काय म्हणजे स्टार्टिंग प्राइस काय 1 फुटापासून? एक आपल्या कार्यशाळेत 1500 रुपयापासून गणेश मूर्ती मिळते, ती कोणती आहे आम्हाला बघायची. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. मंडळी, गणपती बाप्पा येण्यासाठी काहीसे दिवस राहिलेले आहेत आणि प्रत्येक लहान बालकाला एक इच्छा असते की जो आपला बाप्पा घरी येणार आहे तो लालबागच्या कार्यशाळेतनंच आपल्या घरी यावं. कारण हे लालबाग म्हटलं की मनामध्ये येतो फक्त गणेश उत्सव आणि तो पण एकदम जल्लोषात साजरा होणारा. तर मित्रांनो, मी त्यासाठी अशा एका कार्यशाळेत जाणार आहे जिथे तुम्हाला गेल्या वर्षीच्या मोठमोठ्या गणपतींच्या रेप्लिका बघायला मिळणार आणि ते पण एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये. त्यासाठी मी आलेलो आहे आज चिंचपोकळी येथील चिंतामणी गणेश संकुलमध्ये. आणि मित्रांनो, इथे चिंचपोकळी स्टेशन अवघ्या 1-2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि या कार्यशाळेमध्ये एकदम 4 ते 5 कार्यशाळा एकत्र आहेत. त्यापैकी आपण एका कार्यशाळेत जाणार आहोत. त्यांचं नाव आहे माऊली आर्ट्स आणि त्यांच्याकडे 1500 रुपये पासून तुम्हाला गणेश मूर्ती मिळणार आहे. ती कोणती आहे आणि या कार्यशाळेत गणपती बाप्पा अजून कोणकोणत्या रूपात आपल्याला बघायला मिळणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि त्याबरोबरच जर तुम्हाला ह्या गणपतींची ऑर्डर करायची असेल तर ती कोणत्या पद्धतीने करणार आहे किंवा त्याची पॅकिंग, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण जाऊया चिंतामणी गणेश संकुलमध्ये. या मंडळी, इथे चिंतामणी गणेश संकुलमध्ये बघा, पहिलंच तुम्हाला मिळणार आहे आर्यन आर्ट्स. त्याच्या पुढे इथे दाखवतो तुम्हाला सिद्धी वल्लभा आर्ट्स आहे, शिवांश गणेश आर्ट आहे आणि या साईडला बघू शकता दत्त गणेश कला केंद्र. आणि आपण जाणार आहोत माऊली आर्ट्स मध्ये. या तर मंडळी, माझ्यासोबत आहेत रेणुका मॅम, माऊली आर्ट्सच्या होल अँड सोल, आणि त्यांचे बंधू सुद्धा असतात विशाल सर. ते तिकडे थोडे बिझी आहेत त्यामुळे आम्हाला रेणुका मॅम मिळालेले आहेत. थँक्यू, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर फर्स्ट क्वेश्चन, तुमच्याकडे तर खूप छान मूर्त्या आहेत. तर नॉर्मली जी आपले भक्तगण असतात ते किती साईज पर्यंतच्या मूर्त्या प्रिफर करतात सुरुवात, म्हणजे घरगुती घरगुती जे आहेत त्याच्यासाठी 1 ते 2.5 फुटापर्यंत चालतं? हा, गणपती म्हणजे घेऊन जातात नॉर्मली. म्हणजे आपल्याकडे आता कोणकोणत्या साईज पासून आहेत? 1 फुटात 10 इंचात, मग 2 फुटात, 1.5 फुटात, 2.5 फुटात, 3 फुटात. ओके, हा, तिथून आहे. तर आपल्याला हे 2 ते 2.5 फुटापर्यंत हे सगळे कुठल्या साईजचे आहेत? हे 2 फुटाचे आहेत, हे 1.5 फुटाचे आहेत. अच्छा, ही 1.5 फुटाची आहे. ओके, हे बघा, हे पण 2 फुटाचे आहेत. ओके, म्हणजे जी 2 फुटाचे जे काही गणपती आहेत त्यांची काय स्टार्टिंग रेंज वगैरे काय आहे? स्टार्टिंग रेंज नॉर्मली आपल्याकडे 5,500 पर्यंत आहे 2 फुटाची. म्हणजे त्याच्यामध्ये 2 भाग असतील, एक पीओपी असेल आणि पीओपी असेल आणि शाडू माती. शाडू माती तर 1.5 फुटाचे ते आपल्याकडे 6,000चे. 1.5 फुटाचे 6,000 पासून सुरुवात आहे. जशी हाईट वाढेल तशानुसार रेट्स वाढतील. आणि पीओपीचे किती म्हणालात तुम्ही? पीओपीचे 2 फुटाच्या मूर्तीचे 5,500 स्टार्टिंग रेट. 5,500 स्टार्टिंग आहे. ओके, व्हेरी नाईस. आणि दुसरी गोष्ट, अजून काय काय म्हणजे आपल्याकडे गणपती बाप्पा कोणकोणत्या रूपात आहेत? मी तिथे मला खूप असे गोड गणपती, बाल गणपती दिसत आहेत, त्यांचं काय जरा सांगाल मला? मी आता इकडे आलेलो आहे, थोडंसं एक वेगळं सेक्शन केलेलं आहे त्यांनी. सगळे हे बाल गणेश आहेत. मॅम, यांची काय म्हणजे साईज वगैरे किती आहे? हे 1 फुटाच्या मूर्त्या आहेत. या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. आपल्याकडे 1 फुटात 15 इंच, 1.5 फूट आणि 2 फुटापर्यंत आहे. अच्छा, 1 फूट 15 इंच आणि 1.5 फूट आणि 2 फूट. 2 फूट आहे. ओके, ह्याची काय म्हणजे स्टार्टिंग प्राइस काय 1 फुटापासून? 1 फुटाची स्टार्टिंग प्राइस 3,500. 3,500 आहे बाल गणेशांची. हे पूर्ण सगळे ह्याच्यामध्ये शाडू मातीमध्ये. ओके, खूप छान. आणि दुसरी गोष्ट, माझ्या मनात शंका होती की पीओपीचे जे गणपती आहेत आणि शाडू मातीचे जे गणपती आहेत त्याच्यामध्ये म्हणजे काय काळजी घ्यावी लागते जास्त? ऍक्च्युली पीओपी जास्त रिस्की नसतं, शाडू माती खूप रिस्की. जरा पण त्यांना ठेस पोहोचली मूर्ती क्रॅक व्हायचं चान्सेस असतात. ओके,
तर ही गोष्ट जे काही आपले भक्तगण आहेत, शाडू मातीचे गणपती घेऊन जाणार असाल तुम्ही, तर ही लक्षात ठेवा. शाडू मातेचे जे गणपती असतात त्यांना खूप काळजीपूर्वक हाताळावं लागतं आणि क्रॅक जाण्याची शक्यता असते. आता दुसरी गोष्ट, आता आपण जाऊया अजून काय मूर्त्या वेगवेगळ्या आहेत. तुमच्याकडे मी ऐकलं की खूप रेप्लिका आहेत. गेल्या वर्षी जे काय मोठमोठे हो. गणपती आहेत हा. त्यांचे रेप्लिका तुमच्याकडे बनवल्या जातात आणि हा. हुबेहूब ते आम्हाला बघायचंय. आमच्या जे काय ऑडियन्स आहेत ते त्याच्यासाठी वाट बघत बसलेत हा. आणि त्याची प्राइस वगैरे सगळं मला जरा सांगा. ओके. तर आता आम्ही आलो आहेत रेप्लिका सेक्शन मध्ये आणि ही बघा, ही मूर्ती मॅमनी सांगितलं की खूप सेल झालेले आहे. जेवढे पीस होते ते सगळे संपलेले आहेत आणि एकच पीस राहिला. मॅम हे कुठली गणपतीची म्हणजे रेप्लिका ही? साकीनाकाच्या महाराजा. साकीनाकाचा महाराजा. आणि बघा हुबेहूब मूर्ती साकारलेली आहे. अजून काय काय आम्हाला बघायला आवडेल, खूप मला उत्सुकता लागलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा ना मॅम दाखवतीलच आपल्याला. ओ हो. लास्ट इयर. हे काय आहे? तेजू कायाचा महाराजा. आणि ही मूर्ती तुम्हाला ओळखण्यात येईलच, सांगायची गरज नाहीये. मुंबईचा राजा, गणेश गल्ली. मॅम ह्याच्या किती पीसेस आहेत तरी तुमच्याकडे आता सध्या? 2 पीस आहेत. 2 पीस आहेत. हा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, इथे ज्या मूर्त्या बनतात तुम्हाला ऑर्डर द्यायची गरज नाही. इथे ऑर्डर वगैरे स्वीकारली जात नाही. त्यांच्या जवळ ज्या मूर्त्या असतात त्या संपल्या की फिनिश. त्यामुळे त्वरा करा. ते जे काय बनवतात तेवढा स्टॉक लिमिटेड असतो. बरोबर बोलतोय मी? हो. येस. आता ह्या आपल्या, जर तुम्हाला मुंबईचा राजा गणेश गल्लीचं जी रेप्लिका होती गेल्या वर्षीची, जर घरी घेऊन जायची असेल तर लवकरात लवकर त्वरा करा आणि बघा ना, हुबेहूब काहीही त्याच्यामध्ये तीळ मात्र फरक नाहीये. दुसरी कुठली आता रेप्लिका आहे मॅम, दाखवा आम्हाला. हा कुठला गणपती आहे? हे ऍक्च्युली सुरतला नेलेली मूर्ती. ते एक सुरतला एक मंडळ आहे, अच्छा, त्यांची मूर्ती आहे. सुरतचा फेमस गणपती आहे का? सरकार. ओके. त्याची पण रेप्लिका बघा इथे तुम्हाला बघायला मिळते. अजून कोणकोणत्या रेप्लिका आहेत? गोड गणपती. सुप्रसिद्ध आपली. सुप्रसिद्ध चंदनवाडीचा गोड गणपती. काय त्याच्यावर तेज आहे बघा ना, हुबेहूब. आणि हा गणपती पण मी ओळखतो. मॅमना सांगायची गरज नाही आहे. हा काळा चौकीचा महागणपती आहे. आणि हे बघा, हे तर आमचे श्रीराम प्रभू आहेत. यांना कोण विसरेल? परेलचा राजा, नरे पार्क, हुबेहूब. आणि दिस इज ऑल टाइम ग्रेट. लालबागचा राजाच्या बघा किती रेप्लिका आहेत, छान, खूप छान. अजून एक मूर्ती मी दाखवतो तुम्हाला. मी गेल्या वर्षी व्हिडिओ बनवला होता. ही खेतवाडीची मूर्ती होती आणि बघा केवढी मोठी आहे. सेम ॲज इट इज बनवलेली आहे त्यांनी. खूप छान. मॅम, मी माझ्या ऑडियन्सला सांगितलं की आपल्या कार्यशाळेत 1500 रुपयापासून गणेश मूर्ती मिळते. ती कोणती आहे आम्हाला बघायची. ती बघा, ही 10 इंचाची पीओपीची मूर्ती आहे. ओ, किती छान आहे, खूप सुंदर. ही किती इंचाची आहे? 10 इंचाची. ओके. आणि ह्याची कॉस्ट आहे 1500 रुपये. हो. आणि हे पण आहेत ना, इथे पण छोट्या हो. बाल गणेश आहेत. हे थोडे युनिक पीस. अच्छा, युनिक आहे. ओ हे हो. बाल रूपात एकदम जसं का न्यूबॉर्न बेबी. अच्छा. तसे क्यूट. व्हेरी नाईस. खूप छान. तर मॅम, अजून काय तुम्हाला सांगायचं तुमच्या कार्यशाळेबद्दल? आमच्या कार्यशाळेमध्ये जे मोठे गणपतीचे गणेशोत्सव होतात, त्यातले रेप्लिका फक्त आमच्या कार्यशाळेत असतात. हो. बघा, तुम्ही बघू शकता जे काय गेल्या वर्षीचे जे मोठमोठे फेमस गणपती मंडळ असतात त्यांच्या ज्या काय रेप्लिका आहेत त्या फक्त आपल्याला इथेच मिळणार आहेत, माऊली आर्ट्स मध्ये. आणि मॅम, तुमचे जे काय गणपती आता ऑल ओव्हर इंडिया जाणार आहेत, जर कोणाला आवडले तर तुम्ही कसे आउट ऑफ मुंबई किंवा आउट ऑफ महाराष्ट्र तुम्ही कसे प्रोव्हाइड करणार? आम्ही कसं की आम्ही पॅकिंग इथून नीट करतो सगळ्या गोष्टी, पण कसं नेताना समोरच्या व्यक्तीला माहिती नसतं की त्यात मूर्ती आहे, काही गोष्टी आहेत. बरोबर. मग काही गोष्टी म्हणजे ब्रेक व्हायचे चान्सेस जास्त असतात. मग आमचं म्हणणं असं आहे की एक व्यक्तीने यावं आणि इथून मूर्ती घेऊन. ओके. म्हणजे ते प्रॉपर रित्या पॅक करतील, परंतु जे हँडलिंग करणार आहेत ते कसे करणार माहित नाही. त्यामुळे जर तुम्हाला एखादी मूर्ती यांच्या कार्यशाळेतली आवडली आहे तर तुम्ही इथे या, आवर्जून एक दिवस सुट्टी घ्या, पण तुमच्या आवडीची मूर्ती तुम्हाला घरी घेऊन जाता येईल. थँक्यू मॅम, खूप छान माहिती दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तर मंडळी, तुम्ही बघितलंच असेल किती छान छान मूर्त्या इथे माऊली आर्ट्समध्ये आहेत. तुम्हाला कोणती मूर्ती आवडली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सगळी डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की आवर्जून या माऊली आर्ट्सला नक्की भेट द्या. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि गणपती येण्यापूर्वी लवकरात लवकर इथे भेट द्या. तोपर्यंत आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.